भास निर्माण करणं हे कलाकाराचं काम. मला त्या ऐतिहासिक भूमिकांमधलंच एक जर म्हणूयात, एक गोष्ट म्हणूयात या कॅरेक्टरमध्ये सापडली. कॅरेक्टर आता घडलेलं नाही, ते घडत चाललंय. आता जो काही लढा चालू आहे ह्याला कुठेतरी एक बॅकग्राऊंड आहे. काही खरंच गरज होती तर ती प्रामाणिकपणाची आणि माझ्या विश्वासाची. चित्रपट जेव्हा पाहाल आणि बाहेर जाता वेळेस म्हणाल की हे घडलं तर मराठ्यांसाठी तो उत्सवच असणार आहे. मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडत नाही. आणि त्याच मनोज जरांगे पाटलांच्या आयुष्यावर किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि हा आरक्षणाचा लढा या सगळ्या इतिहासावर आधारित आम्ही जरांगे हा सिनेमा येत्या 5 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याची टीम सध्या माझ्यासोबत आहे. सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे मकरंद सर आहेत. मकरंद सर, मनोज जरांगे पाटील घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांची भूमिका सिनेमात साकारताना काय आव्हानं होती? ती नुसती लोकांच्या समोर नव्हती, लोकांच्या हृदयात. तेव्हा आपण निदान तसं दिसू शकतो का, किंवा भास निर्माण करणं हे कलाकाराचं काम आहे. पण त्याच्यानंतर त्या भावविश्वाला तडा जाऊ नये तेही बघायचं होतं. त्यामुळे मी सांगू का की मनोज जरांगे हे काही कॅरेक्टर आता घडलेलं नाही, ते घडत चाललंय. तर ते घडतंय आता या सुमारास, पण आपण ते घडतंय तर ते तेवढं जिवंत ठेवण्याची जबाबदारी जास्त होती. त्यामुळे त्याच्यात जर काही खरंच गरज होती तर ती प्रामाणिकपणाची आणि माझ्या विश्वासाची, की मी विश्वासपूर्वक ते कॅरेक्टर करतोय. मकरंद सर, आणखी एक असा प्रश्न, याच्या आधी अरुण गवळी यांच्या भूमिका म्हणजे यांच्याशी साधर्म्य असणारी भूमिका एक केली, त्यानंतर मनोज जरांगे पाटील. 2 भूमिकांमध्ये फरक काय होता? आणि त्या भूमिकेनंतर अरुण गवळींनी स्वतः तुमचं कौतुक केलं होतं असं तुम्ही सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तर ह्या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटलांनी ही भूमिका पाहिली का आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? त्यांची प्रतिक्रिया मला आता यांच्याकडनं जी काही कळली आहे ती, पण जेव्हा त्यांना काही ट्रेलर दाखवलं होतं त्यांना ते आवडलं होतं. ते त्यांना वाटलं होतं की मी चांगलं काम केलंय. पण मनोज जरांगे कॅरेक्टर हे पुन्हा बायोपिक असल्यामुळे तो एक वेगळा मी म्हणू शकतो माझ्यावर असलेला थोडीशी जबाबदारी जास्त होती. पण तिथे खरं डॅडी केल्यावर मला नंतर लक्षात आलं डॅडी किती पॉप्युलर आहेत महाराष्ट्रात. म्हणजे मुंबईत दगडी चाळ माहितीच होतं, पण बाहेर किती पॉप्युलर आहेत हे माहीत नव्हतं. आणि जेव्हा आपण माणूस काय हे जेव्हा शोधतो ना एक कलाकार म्हणून, तेव्हा खरं एक लक्षात आलं की दोघांमध्ये प्रेम आहे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। त्यातलं ते कॉमन झालं म्हणून त्यांना डॅडी म्हणतात, तिथे दादा म्हणतात. नक्कीच. या सिनेमात आणखी एक मोठी भूमिका आहे अण्णासाहेब पाटील यांची आणि ती साकारतोय अभिनेता अजय पुरकर. अजय दादा, ही भूमिका साकारताना आव्हानं काय होती? अभ्यास कसा केला बेसिकली या भूमिकेचा? मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच बोललो की आपल्याला ना प्रेझेंट टेन्समध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या समजून घेऊन आकलन करून एक रिॲक्ट होण्याची सवय आहे. पण आत्ता जो काही लढा चालू आहे ह्याला कुठेतरी एक बॅकग्राऊंड आहे आणि तो जो काही इतिहास आहे त्यात एक महत्त्वाचं नाव म्हणजे अण्णासाहेब पाटील. हे मला योगेशनी सांगितलं जेव्हा तो माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा, आणि मी त्याच्याकडे पहिल्यांदा फोटो मागितला तेव्हा मला बघून वाटलं की अच्छा म्हणून आणि तो बोलला पण आहे मला की तुम्ही मला थांबायला सांगितलं असतं तर मी पुढचे 6 महिने देखील तुमच्याकडे थांबलो असतो, कारण की मला तुम्हीच हा रोल करायला हवा होता. खूप चांगलं वाटतं कलाकार म्हणून जेव्हा एखादा दिग्दर्शक आपल्यावरती एवढा विश्वास टाकतो की नाही तुम्ही नाही करणार तर मी थांबीन, तुम्ही कधी करणार सांगा, मी तेव्हा करीन शूट. सो पहिली गोष्ट म्हणजे आय शुड थँक योगेश की ही भूमिका त्यांनी माझ्यासाठी निवडली या चित्रपटामध्ये. मला पहिल्यापासूनच म्हणजे कदाचित माझ्या ऐतिहासिक भूमिका जास्त गाजतात, पण मला त्या ऐतिहासिक भूमिकांमधलंच एक जर म्हणूयात, एक गोष्ट म्हणूयात या कॅरेक्टरमध्ये पण सापडली.
ती म्हणजे प्रामाणिकपणा. म्हणजे आपण म्हणतो मावळे, ते सगळे प्रामाणिक होते, ते या मातीतले होते, ते त्यांच्या शब्दाला जागणारे होते. तर ते सगळे गुण मला अण्णासाहेब पाटलांच्या कॅरेक्टरमध्ये दिसले, ज्या पद्धतीने सुरेशनी ते पात्र लिहिलेलं होतं. आणि स्वतःनी दिलेल्या शब्दासाठी प्राणांची आहुती देणारा एवढा मोठा माणूस साकारायला मिळणं मोठ्या पडद्यावरती ही खरंच मोठी गोष्ट असते एखाद्या कलाकारासाठी. आणि आधी ते स्वतः माथाडी कामगार, त्यानंतर माथाडी कामगारांचे नेते, त्यानंतर मराठा आरक्षणाचे पहिले नेते, त्यानंतर ते आमदार झाले आणि शेवटी त्यांनी प्राणांची आहुती दिली ह्या सगळ्या मोठ्या गोष्टीसाठी, कॉजसाठी असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे हे पात्र साकारताना मला खूप छान वाटलं. एस्पेशली माझ्यासाठी खूप इमोशनल होता तो एक क्षण, जेव्हा म्हणजे जेव्हा अण्णासाहेब पाटील आमदार म्हणून निवडून येतात आणि ॲक्च्युली आम्ही पुण्याला मार्केट यार्डमध्ये शूट करत होतो आणि ते सगळे माथाडी कामगार होते तिथले खरे आत्ताचे जे काम करतात, आणि त्यांना मी भेटत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, त्यांच्या एक दोन जे सिनियर होते त्यांच्या पाया पडत होतो आणि ॲक्च्युली ते मला आशीर्वाद देत होते. म्हणजे त्यांना सुद्धा ते पात्र तसंच दिसत होतं की जसं योगेशला व्हिज्युअलाइज त्यांनी केलं होतं तसं. तो सीन खूप सुंदर झाला आहे चित्रपटात सुद्धा, की ते जेव्हा ॲम्बॅसेडरमधनं येतात आणि सगळ्यांना भेटतात, की तीच लोक आहेत ज्यांच्याबरोबर ते पोती उचलायचं काम करायचं आणि आज ते आमदार झालेले आहेत, पण कोणाच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत, तर ह्याच लोकांच्या आशीर्वादामुळे. तर ते खूप इमोशनल, खूप छान सीन आहे तो बघा. नक्कीच ज्यांचं कौतुक आता अजय सरांनी भरभरून केलं ते दिग्दर्शक योगेश सर देखील आहेत. सर, सिनेमा उत्तम झाला असं कलाकार सांगतायत. सिनेमा 5 जुलैला भेटीला येतोय. मात्र सिनेमातून नेमका संदेश काय द्यायचा आहे? कारण याआधी असाच एक सिनेमाला याच विषयावर त्यातून वाद निर्माण झाला आणि मुळात आपला जो ट्रेलर पाहिला किंवा आपली जर टॅगलाईन पाहिली, गरजवंत मराठ्यांचा लढा किंवा मराठ्यांसाठी हा सिनेमा नाही तर उत्सव आहे अशी टॅगलाईन ट्रेलरमध्ये दिसते. नक्की संदेश काय द्यायचा? जसं की अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे साहेब, त्यानंतर मनोज जरांगे पाटील, ह्या तिघांचा संघर्ष ज्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे, तर मला असं वाटतं हा उत्सव त्यासाठी आहे की तुम्ही चित्रपट जेव्हा पाहाल आणि बाहेर जाता वेळेस म्हणाल की हे घडलं तर मराठ्यांसाठी तो उत्सवच असणार आहे. आणि मला असं वाटतं ही जी गरज आहे प्रत्येक मुलाची, प्रत्येक मराठी समाजातल्या घरातली, ही गरज एवढी अत्यंत गरजेची गरज आहे, ती गरज खूप कमी लोक ती समजू शकतात. तर ते मी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचा ते प्रयत्न केला आणि यामधनं आत्महत्या कमी होतील, आरक्षणाची झळ काय आहे, संघर्ष काय आहे, लढा काय आहे आणि इतिहास काय आहे आणि किती मोठ्या पद्धतीने बलिदान प्रत्येक व्यक्तिमत्वाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी यामधनं दाखवायचा प्रयत्न केला. आणि हा चित्रपट बघितल्यानंतर उत्सव मी म्हणायची गरज नाही म्हणणार, माझा ऑडियन्स प्रेक्षक मायबाप बोलेल की हा उत्सव खराच उत्सव आहे. नक्कीच. त्यामुळे या सिनेमाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्याचा संपूर्ण इतिहास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.